श्रोतेहो, वज्र हे सुद्धा एक शस्त्र आहे. वृत्रासूर नावाच्या राक्षसाने संतांना, सज्जनांना छळलं होतं आणि या वृत्रासुराचा बंदोबस्त करण्यासाठी देव, ऋषी आणि संत यांनी एकत्र येऊन चिंतन केलं. आणि या चिंतनामध्ये त्यांना असं कळलं की या वृत्रासुराची राक्षस जरी असला तरी तपश्चर्या खूप आहे. मग याला आळा घालण्यासाठी अतिशय घनघोर अशी तपश्चर्या असलेल्या ऋषींच्या अस्थिपासून एक शस्त्र तयार केलं जातं आणि त्या शस्त्राला म्हणतात वज्र. तर अशा ऋषींनी समोर यायला हवं जो आपलं सर्वस्व द्यायला तयार आहे. कारण अस्थि देणं म्हणजे आपलं सर्वस्व देणं. आणि अशा परिस्थितीत दधीची नावाचे ऋषी समोर आले आणि त्यांनी आपल्या अस्थि दिल्या आणि त्या अस्थींच्या साहाय्याने एक शस्त्र तयार करण्यात आलं, त्याचं नाव वज्र. आणि तेव्हापासून आपल्या सैन्यामध्ये जे सैनिक आपलं सर्वस्व राष्ट्रासाठी अर्पण करतात त्या सैनिकांना जो सर्वोच्च सन्मान दिला जातो त्या सन्मानाला म्हणतात दधीची सन्मान.